पाहू शकता ही जी लेवल आहे, ठीक आहे, सकाळी आपण सांगितलं आहे त्या पद्धतीनेच या पद्धतीने एन शेप बनलेला आहे. डाऊन साईडला मार्केट चालू आहे, ठीक आहे. त्याबरोबर आपला फुट आहे ज्याची किंमत आपल्याला बाईंग करायची होती इथं ब्लॅक लाईनला, ठीक आहे. आपली एंट्री झाली, पहिलं टार्गेट झालं, त्यानंतर परत सेकंड टार्गेट घेतलं. पाहू शकता लाईव्हमध्ये पाहिजे तसं मूवमेंट झालेलं. त्यानंतर मार्केट कॉल साईडला चालू झालेलं आहे. आपल्या सपोर्टला बरोबर रिस्पेक्ट केलं आणि मार्केट कॉल साईडला पाठीमागचा जो ऑर्डर ब्लॉक आहे या ऑर्डर ब्लॉकपासून मार्केट परत वरती जायला लागलं. या ऑर्डर ब्लॉकच्या बेसवर आपण 5 मिनिटाच्या कॅन्डलवर ऑप्शनच्या 5 मिनिटाच्या कॅन्डलवर आपण ऑर्डर ब्लॉक शोधला, ठीक आहे. होऊ शकता लेग इन, बेस आणि लेग आउट म्हणजे हा ऑर्डर ब्लॉक आहे. बेस मार्क करून समोर घेतला. 1 मिनिटाच्या कॅन्डलवर आल्याबरोबर 1 मिनिटाच्या कॅन्डलने आपला ऑर्डर ब्लॉक टॅप केला. जसं टॅप केल्याबरोबर ऑर्डर ब्लॉकच्या बाहेर प्रॉक्झिमलच्या बाहेर जेव्हा प्राईस पडली तेव्हा एंट्री घेतली 132ला, ठीक आहे, 31-32ला, ठीक आहे. जशी एंट्री घेतली तर आपल्याला पहिल्यांदा बघा एंट्रीपासून जवळजवळ 31 पॉईंटचा प्रॉफिट झालेला आहे. त्यानंतर बघा परत ते रिव्हर्स आलं, रिव्हर्स आल्यावर परत एंट्री घेतली ब्लॅक लाईनला, ठीक आहे, आणि परत एकदा चांगल्या पद्धतीने आपल्याला वरतीचं टार्गेट पाहायला मिळालं, ठीक आहे. ऑलओव्हर पाहिलं तर बघा 123 पासून ते आपल्याला जवळजवळ 160पर्यंत टार्गेट भेटलेलं आहे, ठीक आहे. पहिलंच अगोदरच सांगितलं होतं, ठीक आहे. लाईव्हमध्ये असंच विद्यार्थ्यांना सगळ्यांना प्रॉफिट झालेला आहे. एकशे 30 पासून 160 म्हणजे जवळजवळ 30 पॉईंट पकडले गेले सेकंडला, ठीक आहे. सेकंड एंट्री आपली 130 पॉईंट आणि आपली लॉट साईज सध्या 25ची होती. आज मंथ एंड एक्सपायरीमुळे 25चा लॉट साईज एंट्रीचा, ठीक आहे. 25 गुणिले 30 750 रुपये प्रॉफिट झालेला आहे. निफ्टीची एक्सपायरी मंथ एंडला म्हणजे मंथ एंडचा शेवटचा एक्सपायरीचं जे काय कॉन्ट्रॅक्ट राहिलेलं आहे 30 तारखेचं, त्यामुळं लॉट साईज चेंज होऊन परत 25ची केलेली एवढाच आठवडा राहील, ठीक आहे. परत कंटिन्यू 75ची लॉट साईज कंटिन्यू राहणार आहे. हा आठवडा फक्त थोडंसं त्यांनी बॅक घेतलेली, ठीक आहे. परत जे आहे ते रेग्युलर होईल सुरू. पाहू शकतो हा जर ऑर्डर ब्लॉकवरती आहे 23,230ला हा जर ब्रेक झाला तर अजून जबरदस्त आपल्याला मुवमेंट पाहायला मिळेल. वेट करा. जबरदस्त मुवमेंट पाहायला मिळेल. कमीत कमी डे आहे तर काढलंच आज परत. ब्रेक होत आहे, छोटासा ऑर्डर ब्लॉक आहे, ब्रेक होत आहे. वेट कीजिए. वेट करा. जसं हा पॉईंट ब्रेक होईल 23,225चा 225 ते 20 ते 40पर्यंतचा जो काय आहे तिथं थोडासा सेलिंगचा प्रेशर दाखवत आहे. जसं तो पॉईंट ब्रेक होईल तसं जबरदस्त असं वरती टार्गेट मिळेल आपल्याला. 23,300पर्यंत मार्केटने जायलाच पाहिजे आज, ठीक आहे. आज टार्गेट 323चा आहे, 23,300चा तिथपर्यंत 100% जायलाच नाही. पहिला पुढचा एक आपला सक्सेसफुल ट्रेड झालेला आहे 221 पासून ते 240पर्यंतचा, ठीक आहे. त्यानंतर कॉल साईड पण ॲक्टिव्ह झाली. ऑर्डर ब्लॉक रिव्हर्सल ट्रेड केलेला आहे आज आपण कॉल साईडचा. दरवेळी आपण ब्रेकआउटवरच ट्रेड करतो, यावेळेस रिव्हर्सलवर ट्रेड केलेला आहे, ठीक आहे. ब्रेकआउट म्हणजे आपला सपोर्ट रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर आपण एंट्री करत होतो, यावेळेस सपोर्ट घेतल्यानंतर ट्रेड केलेला आहे. त्याला रिव्हर्सल प्लॅन म्हणतात. अगोदरच येऊन थांबायचं असतं या प्लॅनवर, ठीक आहे.
पाहू शकतो आपण. वेट करा, नेक्स्ट टार्गेट नक्कीच मिळून जाईल. 23,240 इथं थोडंसं सेलिंगचा प्रेशर आहे. वेट करा, नक्कीच पुढचे टार्गेट पाहायला मिळतील. वेट करा, ठीक आहे. लाईव्ह बंद करतो आहे.